जय गुरुदेव. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आदिशक्तीचे एकत्रित रूप म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र 3 प्रकारचे असतात. एक भूपृष्ठ, कूर्मपृष्ठ आणि मेरुपृष्ठ. भूपृष्ठ म्हणजे 2 डायमेन्शनल. कूर्मपृष्ठ कासवाच्या पाठीसारखा आकार असलेले आणि मेरुपृष्ठ मेरू पर्वतासारखा आकार असलेले. सामान्य जनतेने साधनेसाठी, उपासनेसाठी मेरुपृष्ठ श्रीयंत्र वापरले पाहिजे. मेरुपृष्ठ श्रीयंत्र आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. घरात देवघर आहे तर देवघरात श्रीयंत्र हवेच. नवरात्री, लक्ष्मीपूजन आणि दैनंदिन पूजनासाठी मेरुपृष्ठ श्रीयंत्र वास्तुस्पंदांकडे उपलब्ध आहेत. मेरुपृष्ठ श्रीयंत्राचं सर्वात लहान जे आहे त्याची साईज जी आहे ते 3 इंच बाय 3 इंच आणि 700 ग्राम वजन. अखंड स्वरूपाचं आहे, पूर्ण सिंगल पीस आहे. मेरुपृष्ठ श्रीयंत्रामध्ये त्याच्या रचनेला विशेष महत्त्व आहे. श्रीयंत्राच्या आकाराला विशेष महत्त्व आहे, त्याच्या रचनेला विशेष महत्त्व आहे. खालचा जो चौकोनी आकार आहे तो आहे भूपूर. त्यानंतर 3 वर्तुळ, 16 पाकळ्यांचं कमळ, 8 पाकळ्यांचं कमळ, 14 त्रिकोण, 10 त्रिकोण, 10 त्रिकोण, 8 त्रिकोण आणि केंद्रबिंदू. हे सर्व मिळून श्रीयंत्र होतं. श्रीयंत्राची लांबी आणि रुंदी आणि त्याची डायगोनल हाईट याचं एक विशेष महत्त्व आहे. जेव्हा ही डायगोनल हाईट आणि हा जो अँगल 51.15 होतो तेव्हा त्या यंत्रामध्ये विशेष एनर्जी असते. असं हे यंत्र आपण नवरात्रीसाठी, महालक्ष्मी पूजनासाठी तयार ठेवलेले आहेत. ह्या ठिकाणी श्री महामेरू साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर, लेक सिटी, पाली येथे आपण एक शक्तिपीठ तयार केलेलं आहे. या ठिकाणी 154 किलोचं श्रीयंत्राची स्थापना झालेली आहे. त्याची साधना तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता. तसेच आपल्या घरच्यासाठी ह्यापैकी कुठलेही एक यंत्र हे तुम्ही घेऊन ह्या ठिकाणी सिद्ध करून त्याची साधना, उपासना कशी करायची हे समजून घेऊन घरी नेऊ शकता. इंडस्ट्रीज, कॉर्पोरेट ऑफिस आणि सेलिब्रिटींसाठी आपण 27 किलोचं 9 इंच बाय 9 इंच हे श्रीयंत्र तयार केलेलं आहे. त्यानंतर मेडिटेशन सेंटर किंवा शक्तिपीठ, मंदिर ह्यासाठी 18 इंच बाय 18 इंचाचं 154 किलोचं अखंड पंचधातूचं श्रीयंत्र हेही उपलब्ध आहे. श्रीयंत्र हे प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणून हे आपल्या घरातील देवघरात हवेच. आपण घरात जर देवघर ठेवतो तर देवघरात हे हवेच. तसेच लक्ष्मीपूजनात तर नक्कीच हवे. त्याबरोबरच आपल्या वास्तूसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते आपलं मुख्यद्वार, महाद्वार. त्या महाद्वारावर एक गजांत लक्ष्मीची प्रतिमा असावी. तर तीसुद्धा धातूमध्ये त्याच्यासोबत 8 गज असलेली अशी लक्ष्मीची आणि अष्टमंगल चिन्ह असलेली, वर कीर्तिमुख असलेली, असं एकत्रित हे गजांत लक्ष्मीचं यंत्र, मूर्ती आपण तयार केलेली आहे महाद्वारासाठी. तीसुद्धा 2 आकारात उपलब्ध आहे. लहान जी आहे ती एक 6 इंच आहे आणि दुसरी मोठी जी आहे ती 8 इंच आहे. 5 ते 6 इंच, 8 ते 9 इंच. आपल्या घरातील तिजोरीमध्ये हे चिन्ह असणं आवश्यक आहे. शंख, चक्र आणि तिलक. नवरात्रामध्ये उपासनेसाठी श्रीयंत्र, महाद्वारावर गजांत लक्ष्मी आणि महालक्ष्मी पूजनामध्ये आपल्या तिजोरीत किंवा तिजोरीवर ठेवण्यासाठी हे चिन्ह शंख, चक्र आणि तिलक. तर हे आपल्या तिजोरीवर किंवा तिजोरीमध्ये अवश्य ठेवावे. हे धन आकर्षणासाठी, धनवृद्धीसाठी आपल्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरीवर आवश्यक आहे. आपण श्री महामेरू साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी श्रीयंत्राची साधना करू शकता. दुसरं, जर आपल्याला घरी श्रीयंत्र न्यायचं असेल तर श्रीयंत्र घेऊन सिद्ध करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. किंवा जर आम्हाला ऑर्डर केली तर आम्ही ते श्रीयंत्र ह्या ठिकाणी सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवू. वास्तुस्पंदनतर्फे आपण एका ॲपची निर्मिती केली आहे. श्रीयंत्र व श्री महामेरू साधना जाणून घेण्यासाठी वास्तुस्पंदन हे ॲप डाउनलोड करा आणि घर बसल्या
साधनेला सुरुवात करा. अधिक माहितीसाठी तुम्ही वास्तुस्पंदन येथे संपर्क करू शकता. वास्तुस्पंदन नंबर 9225528043.